ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गोठ्यामध्ये असलेल्या गावरान कोंबड्याच्या खुराड्याची लोखंडी जाडी उचकटून गावरान कोंबड्यावर हल्ला करून त्या फस्त केल्या गेल्याची घटना पारगाव तालुका आंबेगाव येथे बुधवारी दिनांक 17 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली। याबाबत सविस्तर माहिती अशी की कांताबाई दत्तात्रय मिंडे यांच्या गाईच्या गोठ्यात गावठी गावरान कोंबड्याचे खुराडे असून या खुराड्यामध्ये 150 गावरान कोंबड्या होत्या। उसात दबा धरून असलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून खुराड्याची लोखंडी जाडी उचकटून खुराड्यात प्रवेश केला, कोंबड्यांवर हल्ला केला आणि कोंबड्या फस्त केल्या। यामध्ये अंदाजे 120 कोंबड्या मृत पावलेल्या असून या शेतकऱ्याचे 40 ते 50 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे कांताबाई मिंडे यांनी सांगितले। पहाटे कांताबाई मिंडे यांचा मुलगा सुहास मिंडे हे गाईच्या गोठ्याकडे गेले असता खुराड्यातील कोंबड्या मृत अवस्थेत दिसून आल्या। त्यांनी वन विभागाला कळविले। वन विभागाचे कर्मचारी पूजा कांबळे यांनी पंचनामा केला व बिबट्याचे ठसे आढळून आल्याचे सांगितले। या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी रंगनाथ चव्हाण, संतोष चव्हाण, विवेक चव्हाण, शंकर देवगडे व ग्रामस्थांनी वन्य विभागाकडे केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।